नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. आपण समाजामध्ये पाहतो, पटेल म्हटलं की उद्योग व्यवसायातलं एक अग्रेसर नाव. पण माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील पटेल परिवाराने गोपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. मुलांनी उद्योग व्यवसाय पाहायला सुरू केल्यानंतर पटेल यांनी रिटायरमेंट नंतर शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करायला सुरुवात केली. पटेल यांच्या गो फार्म मध्ये भव्य अशा पत्रा शेड मध्ये 50 ते 60 देशी गायींचे संगोपन करण्यात येते. या गायी एका वेळेला 4 ते 5 लिटर दूध देतात. त्यांची स्वच्छता, त्यांचा खुराक याकडे अगदी बारकाईने लक्ष दिले जाते. यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पटेल यांच्या गोशाळेतील एका गायीला पहिल्याच वेताला 3 अपत्ये म्हणजेच टिळा झालेला आहे. आपण 1 किंवा 2 अपत्ये ऐकले आहेत, पण पहिल्यांदाच एका गायीला टिळा झाल्याची ही घटना आहे. याविषयी अधिक सविस्तर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी पटेल यांच्या गो फार्म मध्ये जाऊन माहिती घेतली आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात पटेल यांची गोशाळा कशी आहे. आज आपण माळशिरस तालुक्यामध्ये हे माळेवाडी आणि या माळेवाडीमध्ये एका गो फार्ममध्ये आलेलो आहे. या ठिकाणी ही गोशाळासारखं आपण दिसतंय, परंतु हे खाजगी मालकाचं आहे. आणि या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी उभारलेला शेड आहे आणि त्या शेडमध्ये हे सगळ्या देशी गाय आहेत आणि ह्या देशी गायचं संगोपन केलं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की हे 3 अपत्य एका गायीला झाले आहेत. आपण त्याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सर स्वागत. आपलं नाव सांगा. सोमजीभाई गोपालभाई पटेल. पण हा तुम्हाला आता पटेल म्हणजे बऱ्याचपैकी उद्योग व्यवसायामध्ये असतात. हे तुम्हाला गोपालनाचा जे आहे व्यवसाय कधीपासून सुरू आहे तुमचा? त्याचा रिटायर झाल्यानंतर मुलं धंदा सांभाळत येते. रिटायरमेंटला आपण ही गौसेवा करतोय. पण साधारण किती आहेत तुमचे आता इथं गाई? 60 गाई, 50-60 बारीक मोठे. लहान मोठे आहेत का? बरं, आता इथं तुमच्या ह्याच्यात 50-60 गायी आहेत त्या, ह्यांना कधी 2 अपत्य 3 अपत्य वगैरे झालेत का? असे कधी नाही, पहिल्यांदाच आहेत 3 अपत्य झालेली. हे जे पहिल्यांदाच हे तिचं कितवं येत आहे ह्या गाईचं? पहिलंच वेत आहे. पहिल्या वेताला 3 अपत्य दिले ते. बरं, आता ह्याला जे तुम्ही गाईला इंजेक्शन वगैरे देता का? कसं काय असतंय? वळू लाव दाखवतो आपला. हे वळू आहेत का? हे हां, म्हणजे ह्या वळूंच्या माध्यमातून हे पुढील पैदास निर्माण केली जाते. बरं, ह्याचं तुम्ही जे उत्पन्न जे झालेलं असते, आता ह्याचं मादी असेल तर तुम्ही संगोपन करता, नर असेल तरी बी हे करता. ते आपलं शेतकऱ्याला कोणी पाळत असलं त्याला देऊन टाकतो शेतकऱ्यांना. हां, हे नर ठेवून काय करणार एवढं. आता ह्याचं जे दूध जे असते हे साधारण एक गाई किती दूध देते? ते 4 ते 5 लिटर म्हणजे एका वेळेला का दिवसाला? एका टायमाला. म्हणजे एका टायमाला. मग ह्याचं दूध जे आहे हे कसं जातं साधारण? इथं खाजगी डेअरीला दर मिळत नाही. बर, मग खाजगी मालकाला आपण वाढतो. मग कसं लिटर दूध जाते? हे 70 रुपये लिटर आहे. 70 लिटर रुपये. आता मला सांगा, ह्याला जे आहे हे खाद्य काय काय लागतं तसं? खाद्य आपण हे गोळीपेंड आणि सरके आणि कुट्टीमध्ये वरलं वाळलं मिक्स. बरं, कोणत्या कोणत्या जाती आहेत आपल्याकडे गाईच्या? गिर गाई आणि कॉंक्रेज आणि तायवान, 3 प्रकारच्या. बरं, ह्याला जे आहे की आपलं ज्या देशी गाई जे असतात किंवा जर्सी गाई, त्यांच्यापेक्षा ह्यांना खाद्य वगैरे ज्यादा लागतं का काय? खाद्य तेवढं त्यापेक्षा कमी लागतं आहे, पण दूध पौष्टिक असतं. ह्याचं जे B2 म्हणून ग्रेड येते, सगळ्यात दुधात 1 नंबर दूध म्हणजे गिर गाईचं दूध येत आहे. गिर गाईचा. बरं, ह्या गिर गाईचा ह्या जो संगोपन केलं आहे तुम्ही, मग आता हे उद्योग व्यवसायातनं रिटायर म्हणून नाही, मग आता हे तुम्हाला मदत वगैरे कोण करतं इथं? ही गवळी लोक सगळे आपण हे गवळे लोक आहेत का? हां. बरं बरं बरं. हे तुमच्याकडे किती वर्षापासून आहे ती? आमचे 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाली. बरं बरं. आता मला एक सांगा की तुम्ही समाजातल्या शेतकऱ्यांना काय सांगताल की त्याच्या दारामध्ये एक तरी गिर गाय असेल? गिर गाई, देशी गाई पाहिजे. ते पुण्याचं फायदा मिळून जातो आपला दुसऱ्या व्यवसायामध्ये. म्हणजे ह्याच्यातून इन्कम नाही मिळत. ह्यात इन्कम नाही येत, पण दुसरे व्यवसाय जे आपण करतो ह्याचा इन्कम त्यात फायदा होतो. पण आता ह्याचं जे मलमूत्र वगैरे असतंय ह्याचं काय शेतकऱ्यांनी नेतेत का? घेऊन जाते ते शेती म्हणजे फळबागवाले शेण गाईचंच पाहिजे म्हणून मागणीच भरपूर आहे.
पण हे साधारण तुमचं गिरगायचं जे मलमूत्र असतंय शेण वगैरे कसं जातं साधारण? ते ट्रॉलीवरच असतं 6,000-7,000 रुपये एक ट्रॉली म्हणजे शेण सेम. आणि मलमूत्र असतं ते 8 रुपये 10 रुपये लिटर. 10 रुपये लिटर. बरं बरं. आता मला एक सांगा, हे 3 जी तुमच्या गाईला जी झालेली आहे ती त्यामध्ये खोंड किती आणि कालवड किती आहेत? 2 खोंड आणि 1 कालवड आहे. असं आहे का? हां. बरं बरं. मग हे जे गाभण होती त्यावेळेस हिला काय देत होता तुम्ही खरं? काय नाही हीच हिरवं मिक्स कुठे नेहमीच देतो सर्वांना तीच देतो तो. वेगळं म्हणजे- काय दिलं नाही. ही गाय तुमच्या गोठ्यातलीच आहे का बाहेरनं विकत आणली? नाही नाही आपले लहानपासून तयार केलेली आहे. म्हणजे ह्याच तुमच्याच उत्पादित उत्पादन गायीपासूनच हे झालेलं आहे. आपण पाहिलं की हे जे पटेल बंधू आहेत त्यांचं हा गायीचा गोठा आहे आणि त्या ठिकाणी हे तुम्ही आता या ठिकाणी गवळे म्हणून काम करता का? किती वर्ष झालं? बरेच वर्ष झाली. बरं किती काय काय काम करावं लागतं तुम्हाला? सगळं आपण वैरण करतो सगळं कुट्टी करायची धार करायची हा अरे धारा गायात धुवायला वगैरे असते का तुमच्याकडे? हा धुवावं लागते. धुवायला लागते त्याची. बर बर बर. 2 टाइम धुवायला. की आता हे यांच्या शेजारचे शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा. माझं यशवंत विठ्ठलराव लावण. बरं आता हे जे गायीला जे 3 अपत्य झाले ते माझ्या माहितीनं हे पहिल्यांदाच झालेलं आहे असं हो. का? याच्या आधी कुठं? नाही नाही याच्या अगोदर कुठेच नाही. मी एक ऐकून आहे माझ्या मित्राला 3 मुलं झाले अकलूजमध्ये, परंतु ही गायांना वगैरे जास्तीत जास्त 2 होऊ शकते. बरं आता ह्यांचा मला सकाळी कॉल आला आणि मला म्हणले की आपल्या गायला असे असे झाले. माझे आणि ह्यांचे पूर्वीपासून संबंध आहेत, मित्रपण आहेत. ह्यांचे वडील माझे वडील मित्रच होते, त्यामुळं ते संबंध आम्ही पण धरलेत आत्तापर्यंत. ह्यांनी पण आम्हाला म्हणजे विसरत नाहीत, आम्ही पण ह्यांना विसरू शकत नाहीत. त्यांचा मला कॉल आला. मी म्हटलं की असं असं आहे, थांबा बाया मला फोटो वगैरे तुम्ही पाठवा, नंतर आपण शूटिंग वगैरे काढून आपण हे करूया. मग बाह्याने मला फोटो वगैरे काढले. 3 अपत्य झालेले एका गायला आणि प्रथमच वेलेले आहे, पहिल्या येताचीच आहे ही. आणि नंतर मी तुम्हाला कॉल केला आणि हे अशा प्रकारचं आहे. आणि पहिल्यापासूनच ह्यांचं म्हणजे गुरांचा एक व्यवसाय म्हणजे गोपाळधन हे ह्यांचं रिटायर झाल्यापासूनच ह्यांनी ठेवलेलं आहे आणि तेव्हापासूनच आमचे संबंध आहे. वैरण चारा वगैरे सगळं वेळेच्या वेळेला देते, सगळं म्हणजे पालन पोषण धुणं वगैरे सर्व वेळेच्या वेळेला हे करते. त्यामुळं सगळीकडं हा गोठा हा प्रसिद्ध झालेला आहे पटेल गोठा म्हणून. कारण का तुम्ही आत्ता जी प्रश्न बाह्यांना विचारला हा योग्य विचारला, कारण का तर सगळी तुमची फॅमिली व्यवसायामध्ये आहे ह्याच्यामध्ये. बरं ह्यांना पहिल्यापासूनच आवड ही होती, ती फार गायांची आवड जास्त होती. ह्यांचे वडीलसुद्धा जास्त करून एक तरी गाय दारामध्ये असायची, कारण का देशी गाय ही दारामध्ये असलीच पाहिजे. आपल्याला गोमूत्र देशी गायचं दूध तूप हे फार म्हणजे शरीराला पौष्टिक आहे. त्यामुळं मग ह्यांनी काय केलं, वडील गेल्यानंतर ह्यांनी हा गोठाच बनले की एक आपल्याला आपण गोठाच तयार करू म्हणून ह्यांनी पहिल्यापासूनच ही गोठ्याची यांना आवड असल्यामुळे ह्यांनी पूर्णपणे गोठा बनवलेला आहे. आपण पाहिलं की हे लावण परिवार आणि पटेल परिवार यांचे 2-3 पिढ्याचे संबंध आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी असेच मैत्री पुढं जपलेली आहे आणि त्यांनी ज्या वेळेला हे 3 अपत्य गायीला झाली त्यावेळेस त्यांनी एकमेकाला संपर्क करून आमच्यासारख्या यूट्यूब चॅनलला हे संधी दिलेली आहे. आणि निश्चितपणे आपलं जे हे 3 अपत्य आहेत आम्ही हे आणि सर्व समाज माध्यमातून सर्वत्र पोचवून तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. नमस्ते. राम राम. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक
संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.